नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भेळ कशी बनवायची। तरी सर्वप्रथम आपण बारीक केलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, टोमॅटो, तसेच लाल तिखट, चाट मसाला, तसेच फरसाण, मेवा, बारीक शेव, खारी बुंदी, पापडी आणि चिंचेचं पाणी घेणार आहोत। पहिल्यांदा चिरमुरे घ्यायचे आहेत, फरसाण घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं लाल तिखट, चाट मसाला, खारी बुंदी, आवडीनुसार पापडी, तसेच कांदा, टोमॅटो, बारीक केलेली कोथिंबीर, तसेच चिंचेचं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। अशा प्रकारे भेळ तयार झालेली आहे। तसेच गार्निशिंगसाठी शेव, बारीक केलेला कांदा व कोथिंबीर सर्व करण्यासाठी भेळ तयार झाली आहे। एकदम छान झाले, अशा प्रकारे ट्राय करून बघा।